श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. ज्यावेळेस स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटला राहत होते त्या काळामधील ही कथा आहे. तर नक्की पूर्ण आजची कथा तुम्ही ऐका आणि तुम्हाला ती कशी वाटली नक्की मला कमेंट करा. आणि ह्या कथेमधून तुम्हाला काहीतरी शिकायला मिळणार आहे हे मात्र नक्की. चला तर ऐकूया. माणूस मेहनत आणि परिश्रमाच्या जोरावर यश मिळवत असतो, मात्र त्याचा अहंकार आला की त्याची अधोगतीकडे वाटचाल सुरू होते. आपल्या आराध्याची निस्सीम निरपेक्ष भक्ती सेवा केल्यास गुरुचा आशीर्वाद लाभदायक ठरून पुन्हा एकदा प्रगती. ब्रह्मांड नायक अशी ओळख असलेल्या स्वामी समर्थ महाराजांना कोट्यावधी भक्त दररोज भजत पूजत असतात. काही जणांच्या मुखी सदैव स्वामींचे नाव असते. भक्ती निरपेक्ष असावी, गुरुचा आशीर्वाद पाठीशी असणाऱ्यांना मग कशाचेच भय नाही. सत्कर्म, मेहनत, सातत्य, जिद, परिश्रम यांच्या जोरावर तो यश आणि प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असतो. मात्र यश आणि प्रगतीचे वारे अंगात भिनून डोक्यापर्यंत पोहोचले की त्याला गर्व होतो आणि मग याचा पुढचा टप्पा म्हणजे अहंकार. माणूस एकदा अहंकारी झाला की त्याला दुसरे चांगले काहीच दिसत नाही. कितीही ज्ञान पदरात पडले तरी अहंकारी माणूस अधोगतीच्या मार्गाला लागतो. याचे उत्तम उदाहरण म्हणजे रावण. अहंकार प्रगतीला मारक ठरतो असे आपण अनेकदा ऐकतो. स्वामी समर्थ महाराजांनी एका घटनेतून ते समाजाला पुनःप्रत्ययाला आणून दिले. नेमके काय घडले जाणून घेऊया. स्वामी समर्थ महाराज नृसिंह सरस्वतीचे अवतार आहे हे रामदास बुवांना फारसे पटत नसते. रामदास बुवा एका मठाचे महंत असतात. ते प्रचंड ज्ञानी विद्वान असतात, परंतु अहंकारी आणि फार गर्विष्ठ असतात. वेद शास्त्रार्थ भल्या भल्या विद्वानांना ते चितपट करतात. एखाद्या व्यक्तीला पराभव झाला की त्याला दंड किंवा शिक्षा करायचे. शिक्षा म्हणून आपले पायताण डोक्यावर घेऊन उभे ठेवायचे. एक दिवस स्वामी तेथे येऊन मुक्कामाची परवानगी मागतात. महंताच्या मठात जागा नसते म्हणून ध्यान कक्षात केवळ 1 तासासाठी मुक्काम करण्यास ते स्वामींना सांगतात. त्या ध्यान कक्षात स्वामींना अतिशय गाढ झोप लागते. 1 तासांनी महंत येतात आणि स्वामींना उठवतात, मात्र स्वामी उठत नाही. अनेकदा आणि बऱ्याच वेळ प्रयत्न करूनही स्वामी जागे होत नाही म्हटल्यावर स्वामींना धडा शिकवावा असे महंताच्या मनात येते. महंत बुवा खोलीला बाहेरून कुलूप लावून निघून जातात. स्वामी महंताच्या मठात आले आहेत म्हटल्यावर स्वामी भक्त असणारे गोरे शास्त्री स्वामींचे दर्शन घेण्यासाठी येतात. महंत त्यांना सांगतात की त्यांनी स्वामींना खोलीत दाबून ठेवले आहे. गोरे शास्त्री चपापतात आणि महंतांना सांगतात की स्वामी चैतन्य रूप आहेत, त्यांना कोणीही दाबून ठेवू शकत नाही. शास्त्री बुवाच्या मनातला महंत फारशी किंमत देत नाहीत. गोरे शास्त्री स्वामींच्या खोलीच्या दाराबाहेर खिन्न मनाने बसून राहतात. थोड्या वेळाने ते तेथून बाहेर पडतात. फिरता फिरता ते एका सरोवरापाशी येतात आणि पाहतात तर काय, स्वामी सूर्याला अर्घ देत असतात. तेवढ्यात महंत रामदास बुवाही तेथे पोहोचतात. स्वामींना पाहून महंत अगदी थबकतात. स्वामी बाहेर येतात. महंत आणि शास्त्री बुवा बरोबर पुन्हा मठात येतात. महंत खोलीचे दार उघडतात तर तिथे स्वामी गाढ झोपलेले दिसतात त्यांना. दुसरीकडे त्यांच्या सोबतही स्वामी उभे असल्याचे ते पाहतात. एकाच ठिकाणी स्वामींचे 2 रूप पाहून ते आश्चर्यचकित होतात आणि काही काळ नेमके काय करावे आणि काय बोलावे हेच त्यांना कळत नाही. शेवटी ते स्वामींचे पाय धरतात आणि त्यांना शरण जातात. तेव्हा स्वामी बुवाला म्हणतात, बुवा तुम्ही ज्ञानी आहात, विद्वान आहात, मात्र
अहंकार तुमच्या प्रगतीस बाधक आहे. अहंकाराने राग येतो आणि राग माणसाला राखेत मिळवतो. प्रचंड माहिती असूनही अहंकारामुळे प्रकाशाला कोणीही कोंडू शकत नाही. ही साधी बाब आपल्या लक्षात आली नाही. ज्ञानापेक्षा भक्ती श्रेष्ठ असते, कारण ज्ञानात अपेक्षा असते, मात्र भक्ती निरपेक्ष असते. अहंकार त्यागून निरपेक्ष भक्तीच्या मार्गावर तर यश शिखरावर नक्कीच पोहोचाल, अशी शिकवण स्वामी देतात. स्वामी वचनांनी महंत बुवांना त्यांची चूक उमगते आणि ते स्वामी भक्त बनतात. खूप सुंदर अशी ही आजची स्वामी कथा होती. आणि ज्या प्रकारे स्वामींनी त्यांना दृष्टांत दिला की स्वामी प्रत्येक जागेवरती आहे, त्याच रीते स्वामी खरंच प्रत्येक जागोजागी आहे आणि आपण त्यांची सेवा करतो तर आपल्याला घाबरण्याची काही एक गरज नाही. फक्त आपल्याला अहंकार असणं ह्या चुकीचं आहे आणि स्वामी सेवा करताना अहंकार मुळीच ठेवायचा नाही, कारण स्वामींना अहंकारी व्यक्ती आवडतच नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा लागला नक्की तुम्ही कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा. झालेली छोटीशी सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. श्री स्वामी समर्थ. आणि स्वामींची सेवा अशीच करत राहा, कारण आजच्या कलियुगामध्ये स्वामी समर्थ महाराज हे आपल्या पाठीशी उभे आहेतच. हे स्वामींनी स्वतः सांगितले आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असे अभयवचन आपल्या स्वामी आईचे आहे. ब्रह्मांड नायकांची अशी सेवा करत राहा आणि सदैव स्वामीला स्मरत राहा. स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू, अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण. श्री स्वामी समर्थ.